आणि एकदा थेट जाऊयात पुन्हा कोल्हापुरात। आज गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा आहे आणि सत्ताधारी आणि विरोधक गट आपापल्या परीने इथे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतात। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ज्याला परवानगी आहे, ज्याच्याकडे सदस्यत्वाची पावती आहे किंवा जो पात्र आहे त्यालाच फक्त इथे प्रवेश आहे। मात्र काही जणांनी पोलिसांशी अयोग्य वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे किंवा आपण पाहतो आहोत पोलिसांचा वाद काही जणांच्या सोबत सुरू आहे। ज्ञानेश्वर, पोलिसांच्या काठ्या काही जणांनी ओढून घेतल्याचं दिसतंय, काय नेमकं होतंय सध्या इथे? गोकुळ दूध संघाचे आता महाडिक गट आहे तो दाखल झालेला आहे आणि महाडिक गटाने त्यांच्या कार्यकर्त्यांचे झेंडे आहेत ते घेऊन आले होते। सौमिका महाडिक आणि महादेवराव महाडिक यांच्या त्यावरती प्रतिमा होती। आपले झेंडे सभास्थळी आणायला पोलिसांनी परवानगी आहे ती नाकारलेली आहे आणि त्यामुळे हे झेंडे काढून घेत असताना पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये जोरदार वादावादी आणि झटापट या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात। किंबहुना फक्त सभासदांनाच आतमध्ये आहे ते सोडण्यात येते असा नियम असताना सुद्धा महाडिक यांचे अनेक कार्यकर्ते सुद्धा आता आतमध्ये जाताना आपल्याला दिसून येतात आणि पोलीस या सगळ्यांची तपासणी करताना पाहायला मिळतात। मात्र एकूणच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांची झटापट करताना हुज्जत घालताना आपल्याला दिसून येतात। मोठ्या प्रमाणात आहे ते महाडिक गट या सभास्थळी आता आलेला आहे आणि त्यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा या निमित्तानं होताना पाहायला मिळते। मात्र बॅरिकेड वरती चढून हे सगळे कार्यकर्ते आता आतमध्ये जाताना पाहायला मिळतात। अक्षरशः पोलिसांनी या ठिकाणी मेटल डिटेक्टर बसवला होता, तो मेटल डिटेक्टर ही सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांच्या झटापटीमध्ये तो खाली पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलीस हा मेटल डिटेक्टर सावरताना पाहायला मिळतात। मात्र एकूणच या ठिकाणी सभास्थळी मोठा गोंधळ आहे ते या निमित्ताने झाल्याचं पाहायला मिळते आणि वाद आहे तो या ठिकाणी पोलिसांशी कार्यकर्त्यांचा दिसून येतोय आपल्याला। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते महाडिक गटाचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि झेंडे हातात घेऊनच ते या ठिकाणी सभास्थळी जाताना आहे ते आपल्याला दिसून येतात आणि यावरूनच या ठिकाणी वाद आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतात। ही आता पाहायला गेलं तर सभा सुरू होण्यापूर्वीची झलक आहे आणि त्यामुळे सभास्थळी नेमकं आता काय होतंय, महाडिक गट कसा आक्रमक होतोय आणि सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने जाब विचारतोय हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे। बरोबर, इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला, म्हणजे स्थानिक पोलिसांसह SRPचा सुद्धा बंदोबस्त इथे तैनात आहे। स्थानिक पोलीस आणि QRची टीम जी आहे ती या ठिकाणी बंदोबस्ताला तैनात आहे। कारण गोकुळ सभेचा जो इतिहास पाहायला गेला तर राड्याचा इतिहास आहे। नेहमीच या सभेच्या निमित्तानं दोन गट आमने सामने येतात आणि प्रचंड वाद आहे तो या दोन गटामध्ये निर्माण होतोय। अंगावरती धावून जाणे, खुर्च्या भिरकावणे असे सुद्धा प्रकार या सभेला यापूर्वी घडलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी खबरदारीचे उपाय हाती घेतले होते। बॅरिकेडची उंची वाढवली होती, मात्र तरी सुद्धा हे कार्यकर्ते आहेत ते आता आतमध्ये बॅरिकेड सोडून जाताना आपल्याला पाहायला मिळतात, बॅरिकेडवरती चढून जाताना पाहायला मिळाले। त्यामुळे पोलिसांना ही गर्दी आवरणं आहे ते कठीण सध्या जाताना आहे ते पाहायला मिळते। जोरदार शक्ती प्रदर्शन आहे ते महाडिक गटाकडून। ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।